नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन. माझा थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आज मी कोणत्या टॉपिकवर बोलणार आहे ते. अगदी बरोबर. तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपण आपल्या मनावर कितीतरी ओझं घेऊन आणि कितीतरी दिवस, वर्ष चालतच असतो. आणि हे ओझं म्हणजे अगदी क्षुल्लक काही ना काही कारणं असतात जी आपण आपल्या मनावर साठवून ठेवलेली असतात. कित्येक वेळा असं होतं की आपल्या भूतकाळात काही झालेलं असतं आणि ते आपण आपल्या मनात साठवलेलं असतं. किंवा कधीतरी असं असतं की उद्या काय होणार आहे याचं सुद्धा आपल्या मनावर ओझं असतं. ते झालेलं नसतं पण तरी त्याचं ओझं आपण आधीच घेऊन आणि चालत असतो. कधी असं होतं की कोणी आपल्याला काही म्हटलं आहे आणि आपल्या त्या मनात लागलेलं असतं की अरे त्या दिवशी त्यांनी मला असं म्हटलं होतं आणि ते कित्येक वर्ष आपल्या मनामध्ये तसंच असतं. आपण ना त्याच्याशी ते क्लिअर करायला जातो, ना बोलायला जातो आणि ना ते आपण आपल्या मनातनं काढून टाकतो. पण ते आपल्या मनात आपण ठेवलेलं असतं. कित्येक वेळा याचं कारण ओव्हर थिंकिंग पण असतं. कुठली तरी एक क्षुल्लक गोष्ट असते पण आपण सारखी सारखी आपल्या मनात ती ओगाळत असतो आणि त्यामुळे आपल्या मनाला खूप त्रास होतो. कितीतरी वेळा असं होतं की दुसऱ्यांच्या मताचं ओझं आपण घेऊन आणि चालतो की लोक काय म्हणतील, ते काय आपल्याला बोलतील. अरे कोणाशी तुम्हाला काय करायचंय की कोण काय बोलतील, पण तरीही ते आपल्या मनावर आपण ते घेऊन चालतो की लोक काय करतील. किंवा सगळ्यांना ॲट अ टाइम खुश करण्याची तुमची सवय. असं कधीही घडू शकत नाही की तुम्ही एकच वेळेस 4 लोकांना खुश ठेवाल. इम्पॉसिबल आहे ते. एका वेळेस तुम्ही कुठल्या एकाच व्यक्तीला खुश ठेवू शकाल. मग का असे प्रयत्न करायचे की एकाच वेळेस तुम्ही 10 लोकांना खुश कराल? पॉसिबल नाहीये ते. मग त्याचं ओझं मनावर घेऊन कशाला फिरायचं? कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतेय ते? फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला कोणी एक पाण्याचा ग्लास दिला हातामध्ये आणि म्हटलं की याला 5 मिनिटं पकड, तर आपल्याला काही वाटणार नाही. आपण 5 मिनिटं खूप आरामात तो ग्लास धरून आणि ठेवू शकतो. पण तो जर आपल्याला 15 मिनिटं ठेवावा लागला, तर आपल्याला थोडंसं अनइझी वाटेल, की अरे बापरे! हात माझा असा अडकलेला आहे ग्लास धरून. आणि त्याला जर आपल्याला 2 तास धरावं लागेल, तर मग मात्र तो एवढासा ग्लास सुद्धा तुम्हाला खूप भारी वाटेल आणि असं वाटेल की कधी एकदा मी तो हातातनं खाली ठेवते. बरोबर? तसंच आपल्या मनाचंही असतं. आपण आपल्या बॉडीला डिटॉक्स करायलाचा विचार करतो, पण कधी तुम्ही आपल्या मनाला डिटॉक्स करायचा विचार केलाय का? बॉडी डिटॉक्स करायला कित्येक वेळेस तुम्ही काय काय करता? गरम पाण्यात अगदी लिंबू पिळून पिणार आहे, तर कधी कांजी वॉटर पिणार आहे, तर कधी तुम्ही कोथिंबीर आणि पुदिन्याचं पाणी करून पिणार आहे की नाही बाबा मला आपल्या बॉडीला डिटॉक्स करायचं आहे. बरोबर? घरालाही डिटॉक्स करतो एक प्रकारे पाहिलं तर. कारण आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो. प्रत्येकाला आपलं घर स्वच्छ आवडतं. कुठेही पसारा, कचरा काही आणखीन जमा झालेलं असलं तर ते आपल्याला आवडत नाही. आपण त्याला लगेच स्वच्छ करतो, साफ करतो. आणि आता तर ती सोय आणखीन सोपी झाली आहे. तुम्हाला बस एक अर्बन क्लबला कॉल करायचा आहे आणि ती लोकं येऊन तुमचं घर सगळं स्वच्छ करून देतात. मग तुम्ही याचा विचार नाही करत की आपल्याला त्याला किती पैसे द्यावे लागतील किंवा काय करावं लागेल. पण आपण ते स्वच्छ करून घेतो. बरोबर? जर आपण आपली बॉडी डिटॉक्स करतो, जर आपण आपलं घर डिटॉक्स करतो, तर कधी हा विचार केलाय का की आपण आपलं मन कसं काय डिटॉक्स करायचं? आपल्याला मन स्वच्छ ठेवणं पण खूप गरजेचं आहे. कारण तेव्हाच तुम्ही खूप आनंदात पुढे चालू शकाल. जर तुमच्या मनावर खूप सारं दडपण असलं, खूप सारं ओझं असलं, तर ते चालणं तुम्हाला खूप जास्त मुश्किलीचं होणार आहे. मनावर ओझं घेऊन जर तुम्ही हिल स्टेशनला जरी गेलात ना, तरी तिथेही तुम्हाला मन लागणार नाही. तुम्हाला तिथेही हेच आठवेल की अरे, पुढे काय होईल? त्याचं काय झालं? यांनी काय म्हटलं? हेच सगळं तुमच्या जीवनात चाललं राहील. पण नेहमी आपलं घर स्वच्छ ठेवतो. तसंच आपल्याला मनही स्वच्छ ठेवायचं आहे. तर असा कधी विचार केलाय का तुम्ही की आपण मन कसं स्वच्छ ठेवायचं? त्याच्याकरता तुम्हाला कुठल्याही अर्बन क्लबला फोन करायची जरूरत नाहीये. ते तुमच्याच हातात आहे. काही तुम्हाला पैसा खर्च करायचा नाहीये किंवा कोणाला बोलवायचं नाहीये किंवा कोणाची मदतही घ्यायची नाहीये. ते सगळं करणं तुमच्या हातात आहे. अगदी सोयीने तुम्ही ते करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. फक्त तुम्हाला विचार करायचा आहे की आपल्याला थोडंसं सोडून द्यायचंय आणि थोडंसं माफ करायचंय समोरच्याला. असं झालं की तुमचं जगणं अगदी सुंदर होईल आणि तुमचं मन अगदी मोकळं होईल. आणि मोकळ्या मनाने तुम्ही आयुष्याचा अगदी भरपूर आनंद घेऊन पुढे चालू शकाल. तर प्लीज प्रयत्न जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच मी तुमच्याकरता आणखीनही व्हिडिओ जरूर नक्की घेऊन येईन.